मित्रांनो, मी आज बनवतोय तुमच्यासाठी एकदम मस्त एकदम टेस्टी अशी आंबाड्याची भाजी। ही जी आंबाड्याची भाजी मी जी बनवतोय ना, ती थोडीशी वेगळ्या प्रकारे बनवतोय। म्हणजे माझ्या घरी जशी बनवली जाते ना त्या प्रकारे बनवतोय। या आंबाड्याच्या भाजीला ना माझ्या घरी पुंडी पल्ले म्हणून ओळखलं जातं। आता या भाजीला तुमच्या भागामध्ये काय म्हटलं जातं मला तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा। हे पुंडी पल्ले बनवायला ना एकदम साधं सोपं आहे, पटकन बनून तयार होतं आणि टेस्टला पण एकदम भारी लागते। चला तर मग बोलण्यामध्ये जास्त वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आंबाड्याची पानं मी चांगल्या प्रकारे निवडून घेतलेले आहेत। चांगली फ्रेश भाजी आहे। त्यानंतर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे याला धुवून पण घेतलेले। आता या आंबाड्याच्या भाजीला कट करून घ्यायचं आहे, थोडंसं रफली कट करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण या भाजीला शिजवून घेऊ ना आणि भातामध्ये जेव्हा आपण मिक्स करून घेतो तेव्हा चांगलं मिक्स होऊन जाईल। आता आंबाड्याच्या भाजीला ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी तापून घेतो। पाण्याला चांगल्या प्रकारे खळखळ असा उकळी आला पाहिजे, तोपर्यंत चांगलं पाण्याला उकळून घ्यायचं आहे। जोपर्यंत पाणी आपलं गरम होतं आणि उकळतं ना तोपर्यंत मी इथं मिरची आणि लसणाचा ठेचा तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी 2 हिरवी मिरची घेतलेली आहेत। या अशा प्रकारे आधी तोडून घेतो मिरची। आता यामध्ये थोड्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेतो आणि त्याचबरोबर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतो। आता या मिरची आणि लसणाचा ठेचा आपल्याला थोडासा जाडसर कुटून घ्यायचा आहे। खलबत्त्यामध्ये एकदम मस्त अशी टेस्ट येते, त्यामुळे मी खलबत्त्याचा वापर करतोय। किंवा मग तुमच्याकडे जर मिक्सर असेल ना, मिक्सरमध्ये पण थोडंसं जाडसर वाटून घेऊ शकता। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मस्तपैकी आपला मिरची आणि लसणाचा ठेचा तयार झालेला आहे। आता दुसरीकडे आपण ठेवलेलं पाणी चांगल्या प्रकारे उकळायला चालू झालेलं आहे। एकदम खळखळ असं उकळत आहे। आता या उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता याच उकळत्या पाण्यामध्ये आपण कापून घेतलेली आंबाड्याची भाजी टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची। आता या गरम पाण्यामध्ये ना 3 ते 4 मिनिटांसाठी आंबाड्याची भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। चांगली याला उकळी यायला पाहिजे, तोपर्यंत चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मस्तपैकी 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपली आंबाड्याची भाजी पण एकदम मस्तपैकी चांगली शिजून रेडी झालेली आहे। आता या शिजून घेतलेल्या आंबाड्याच्या भाजीमधलं जे पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आहे। आता यावरती मी थोडंसं थंड पाणी टाकून घेतो आणि ही आंबाड्याची भाजी चांगल्या प्रकारे धुवून घेतो थंड पाण्यामध्ये। यामुळे काय होतं, आंबाड्याच्या भाजीमधला जो आंबटपणा असतो ना तो कमी होतो। त्यासाठी आपण शिजवून घेतलेले आणि पाण्यामध्ये चांगलं धुवून यामधलं आंबटपणा कमी करून घेतो। हे बघा, अशा प्रकारे हातामध्ये भाजीला दाबून ना जेवढं यामधलं पाणी काढून घेता येईल तेवढं काढून घ्यायचं। आता मी इथे एक कढई घेतलेले, या कढईमध्ये शिजवून घेतलेला भात टाकून घेतो। 2 वाटी भात आहे आणि त्याचबरोबर आंबाड्याची भाजी जी आपण काढून घेतली होती ना, शिजवून घेतली होती ती यामध्ये टाकून घेतो आणि त्याचबरोबर मी यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतो। पाणी टाकून झाल्यानंतर गॅस चालू करून घेतो आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आता या आंबाड्याच्या भाजीसाठी जो भात वापरतो ना तो थोडासा चिकटवाला भात वापरायचा। ज्या तांदळाचा भात एकदम मोकळा मोकळा होतो ना तो तांदूळ वापरायचा नाही, नाहीतर मग रेशनच्या दुकानामध्ये भेटणारा जो तांदूळ असतो ना तो सगळ्यात उत्तम असतो, तो तुम्ही वापरू शकता। खायला एकदम बेस्ट असतो आणि टेस्ट पण छान होती। आता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, आंबाड्याची भाजी आणि भात एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेले आहे। आता यामध्ये अर्धी वाटी ओला शेंगदाणा टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 1-2 वाटी यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, एकदम मस्तपैकी पाणी आपण यामध्ये टाकून घेतलं होतं, ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता या कढईवरती झाकण लावून घ्यायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटांसाठी मंद आचेवरती याला शिजवून घ्यायचं आहे। चांगलं 8 ते 10 मिनिटांसाठी चांगल्या प्रकारे शिजवून घेतलं ना मंद आचेवरती, यामध्ये टाकलेले शेंगदाणे, भात आणि जी आपण भाजी यामध्ये टाकली ना ती पण चांगल्या प्रकारे शिजून एकजीव होऊन जाईल। आणि अजून एक मित्रांनो, शिजवून घेत असताना अधूनमधून चेक करत राहा, म्हणजे खालून भात वगैरे करपणार नाही याची काळजी घ्या। 8 ते 10 मिनिटांसाठी चांगल्या प्रकारे शिजून झाल्यानंतर ना आता अशा प्रकारे चमच्याने याला स्मॅश करून घ्यायचं आहे। नाहीतर मग तुमच्याकडे स्मॅशर वगैरे असेल ना, त्या स्मॅशरने तुम्ही चांगल्या प्रकारे स्मॅश करू शकता। एकदम मस्त ते मिक्स होऊन जातं। या अशा प्रकारे स्मॅश केल्यामुळे ना आतमधले जे शेंगदाणे असतात ते पण चांगले फुटले जातात आणि सगळीकडे त्या शेंगदाण्याचा जो फ्लेवर असतो ना तो चांगला यामध्ये उतरतो आणि टेस्ट पण एकदम भारी लागते। आणि त्याचबरोबर ही भाजी जी आहे ना थोडासा चिकटपणा येतो त्यामध्ये,
त्यामुळे खायला एकदम भारी वाटते। आणि त्याचबरोबर मित्रांनो गॅस ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी याला स्मॅश करून घेतलेले आहे। एकदम मस्त अशी थोडासा यामध्ये चिकटपण आलेलं आहे। आता यामध्ये मगाशी आपण ठेचून घेतलेला ठेचा यामध्ये टाकून घेतो। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याचा पावडर टाकून घेतोय आणि थोडासा ओवा टाकून घेतोय। ओवा अशा प्रकारे थोडासा हातामध्ये चोळून टाका, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला येईल। आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी थोडंसं यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे 5 ते 6 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी टाकलेले जे मसाले होते ना ते चांगले मिक्स करून घेतलेले आहेत। आता चांगलं एकजीव झालेले आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली आंबाड्याची भाजी रेडी झालेली आहे। या आंबाड्याच्या भाजीला आमच्या घरामध्ये पुंडीपल्ले म्हणून ओळखलं जातं। हा कन्नड वर्ड आहे, पण भाजीची चव एकदम झकास आणि एकदम टेस्टी झालेली आहे। तुमच्या घरी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। आता ही आंबाड्याची भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर आणि त्यातल्या त्यात सोलापूरच्या कडक भाकरीबरोबर तर तुम्ही बोलूच नका, एकदम भारी लागते, एकदम टेस्टी लागते। मग काय मित्रांनो, कसा झालाय पुंडीपल्ले भाजी? मस्त झाली की नाही? म्हणजे आंबाड्याची भाजी। आता या भाजीला तुमच्याकडे काय बोललं जातं ना ते मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही माहिती पडेल की तुमच्या भागामध्ये काय म्हटलं जातं। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या घरी पण एकदा नक्की ट्राय करा, टेस्टला एकदम भारी लागते। आता ही आंबाड्याची भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, मोस्टली भाकरीबरोबर तर एकदम भारी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।